गृहिणींसाठी खास किचन टिप्स. नंबर 1. दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे 3 किंवा 4 देठ टाकावेत. त्यामुळे दही घट्ट लागते. मिरचीच्या देठात इन्झिमेंट्स नावाचा एक घटक असतो, त्यामुळे दही घट्ट होते. नंबर 2. डाळ माखणी बनवताना काळ्या उडदाची अख्खी डाळ वापरावी. ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत ठेवावी. यानंतर ती डाळ न धुता शिजवा. त्यामुळे डाळीला एक विशिष्ट प्रकारची चव येते. नंबर 3. बिर्याणी, डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते. यासाठी बिर्याणी डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या. त्यात 2-3 लवंग आणि 1 स्पून तूप कोळशावर टाका. त्यानंतर घट्ट झाकून ठेवा. त्यामुळे 3 ते 4 मिनिटात मस्त स्मोकी फ्लेवर येईल. नंबर 4. हिरव्या भाज्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. अनेकदा भाजी शिजवताना भाज्याचा हिरवा रंग निघून जातो. त्यावेळी या भाज्या शिजवताना 1 टीस्पून खाण्याचा सोडा टाकावा. त्यामध्ये हिरवा रंग तसाच राहतो. तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकून ठेवू नयेत. नंबर 5. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते, मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोरात हलवा. त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. नंबर 6. शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात. एक विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा. त्यामुळे चांगली चव येते. नंबर 7. जर घरात एक्सपायर झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा. त्यामुळे ते चकाकतील. नंबर 8. सफरचंद कापले. ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे ते काळे पडतात. त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा. त्यामुळे ते काळे पडणार नाहीत आणि सॅलड करताना ही टीप नक्की वापरा. नंबर 10. जैन जेवण करताना कांदा किंवा लसणाचा वापर करत नाहीत. त्यामुळे जैन जेवण करत असताना चविष्ट बनवण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका द्या. जेवण हॉटेलसारखे टेस्टी होईल. नंबर 11. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते, ते पुन्हा वापरता येत नाही. अशा वेळी थोडा भिजलेला भात त्या गरम तेलात घालावा. त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते. नंबर 12. छोटे भटुरे करतेवेळी भटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाका. त्यामुळे भटुरे छान होतात आणि फुगतात, मऊ राहतात. नंबर 13. अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो, पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते भिजवताना त्यात थोडा सोडा घालावा. नंबर 14. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. यावेळी मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाका. त्यामुळे मीठ मोकळे राहते. नंबर 15. काजू, बदाम, अक्रोड भाजून थंड करून हवाबंद भरणी ठेवा. त्यामुळे ते खवट होणार नाहीत, तसेच कडक तर राहतीलच. नंबर 16. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका. चव आणखी छान येईल. नंबर 17. भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाचा रसाचे काही थेंब टाका. त्यामुळे तांदूळ फुलून पांढरा शुभ्र होईल. नंबर 18. कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव येईल. नंबर 19. पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही. नंबर 20. गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून न देता उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे करण्यासाठी किंवा कणिक मळताना करा. त्यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील. नंबर 21. भज्याचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका. त्यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील. नंबर 22. जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा. त्यानंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल. यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील. नंबर 23.
कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका, चव आणखी छान येईल. नंबर 23. हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका, हलव्याची चव दुप्पट होईल. नंबर 24. परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात 2-3 मिनिटे उकळा. त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा, जेणेकरून त्याचे सर्व पाणी सुकून जाईल. आता ते कॉर्नफ्लोअरमध्ये मिक्स करा आणि टीप लॉक बॅग किंवा एअर टाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या. 25. प्लेन मेयोनीजमध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार टिप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा. नंबर 26. लसणाच्या 10-12 पाकळ्या बारीक करून 1 चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. त्यात पाणी, पिळून काढलेले दही, मीठ, चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा. तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि टिप तयार आहे. नंबर 27. जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले असेल ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा. वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता. नंतर सर्व्ह करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा. नंबर 28. जर भेंडी शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका, त्याचा चिकटपणा निघून जाईल. या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना 1 चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता. यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल. नंबर 29. झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 2 कप साखर विरघळून त्यात 4-5 लिंबाचा रस घाला. हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये किंवा आणि गोठवा. तुम्हाला हे लिंबू पाणी किंवा शंकजी बनवण्यासाठी असेच किंवा ग्लासमध्ये त्याचे 2 चौकोनी तुकडे टाका. चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ट्रेमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिके पडू लागते तो त्रास होणार नाही. नंबर 30. कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 5-7 मिनिटे उकळा. टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या. जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलईदार ग्रेव्ही तयार होईल. नंबर 31. मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमधून हलवा. यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील.